डोहाळे आणि न्यूट्रिशन दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण योग्य पद्धतीने समजून घेतले तर डोहाळे पूर्ण करायलाच हवे, पण त्याचबरोबर योग्य आहार घेणे तितकेच गरजेचे आहे। पहिल्या 3 महिन्यात जर घरचा पौष्टिक आहार घेतला आणि फॉलिक ऍसिड सप्लिमेंट नियमित घेतलं तर वेगळ्या गोष्टी खाण्याची गरज नसते। पालक, भाज्या, डाळी, धान्य हे सगळं पुरेसं असतं, पण प्रेग्नन्सीमध्ये क्रेविंग्स येतातच। पाणीपुरी, पिझ्झा, फास्ट फूड हे पदार्थ कॅलरीमध्ये खूप जास्त असतात। जास्त कार्ब्स आणि कॅलरीज घेतल्यामुळे बाळाचं फॅट मास वाढतं आणि डिलिव्हरीच्या वेळीस अडचणी येऊ शकतात। पण जर आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात ठेवलं, पोर्शन कंट्रोल केलं आणि स्वतःच्या पोषणाकडे लक्ष दिलं तर बाळाचं मसल मास नीट वाढतं। अशा वेळी बाळाचं वजन सुमारे 3 ते 3.5 किलो पर्यंत हेल्दी राहू शकतं। डिलिव्हरीच्या वेळेस वेदना सहन करायच्या असो, नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सी सेक्शन असो, आईच्या शरीराची झीज पूर्णपणे भरून निघायला साधारणतः 1.25 महिना लागतो। जर रिकव्हरी स्मूथ हवी असेल, ताकद हवी असेल तर योग्य आणि संतुलित आहार घेणं खूप गरजेचं असतं। डोहाळे नक्की करा, पण त्यासाठी हेल्दी अल्टरनेटिव्ह शोधा। शरीर आणि बाळ दोघांची काळजी घेऊन डोहाळे नक्की पुरवा। प्रेग्नन्सी मधील आहाराचे पूर्ण मार्गदर्शन आपण आपल्या वृद्धी गर्भसंस्कार प्रोग्राम मध्ये देतो। तुम्हालाही ते जाणून घ्यायचं असेल तर आजच रजिस्ट्रेशन करा।